नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आहे सोनाली. वेलकम टू ऑल ऑफ यू. मित्रांनो, आपण जानेवारी 2024मध्ये जो राज्यसेवेचा मुख्य पेपर झाला होता त्यातला जनरल स्टडीज बोर्ड म्हणजे सामान्य अध्ययन 4चे आपण प्रश्न बघतोय. तर पहिल्या पार्टमध्ये पहिले 1 आणि 2 पार्ट झालेत. तर हा तिसऱ्या पार्टमध्ये आपण 101 ते 150पर्यंतचे प्रश्न बघणार आहोत. तर या प्रश्नांमध्ये आपल्याला नव्हता विज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि थोडे बहुत इकॉनॉमिक्सचे प्रश्न दिसतील. तर मग आता आपण लगेच प्रश्नाकडे वळूया आपल्या. तर प्रश्न क्रमांक 101 आहे, योग्य पर्यायांशी खाली जोड्या जुळवा. सो कृषी विमा आणि कार्यान्वित केलेली वर्षे आहे. सो राष्ट्रीय कृषी विमा योजना, पशुधन विमा आणि हवामान आधारित पीक विमा आणि कृषी उत्पन्न विमा योजना. सो मित्रांनो, ही जी हवामान आधारित पीक विमा योजना आहे ना, ती 2007-08मध्ये कार्यान्वित केली होती. तर मग मला ऑप्शनमध्ये दिसते की C 4 ओनली ऑप्शन 4मध्ये दिसते. ती ऑप्शन 4मध्ये दिसते. सो आन्सर माझं 4 असणार आहे. तर Aचं 3 आहे की राष्ट्रीय कृषी विमा योजना ही 1999 आणि 2000मध्ये कार्यान्वित केली. पशुधन विमा योजना ही 1993-94मध्ये कार्यान्वित केली आहे. आणि कृषी उत्पन्न विमा योजना ही 2003 आणि 4मध्ये कार्यान्वित केलेली आहे. सो ऑप्शन क्रमांक 4 हा करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 102 आहे की भारतातील कृषी खर्च आणि किंमत आयोगाबाबत विधाने विचारात घ्यायचे आहे. कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट आणि प्राइसेस इन इंडिया. सो ऑप्शन स्टेटमेंट 1 आहे की विद्यमान अध्यक्ष जे आहेत ते विजय पॉल शर्मा आहेत आणि केंद्रीय कृषी मंत्री हे आयोगाचे सदस्य असतात असं दिलं आहे. तर विधान ए तर बरोबर आहे की अध्यक्ष हे विजय पॉल शर्मा आहे. तर विधान बीमध्ये जे आहे ना की कृषी मंत्री आयोगाचे याचे सदस्य नसतात. तर विधान बी तर चुकीचं ठरणार आहे. सो मित्रांनो, हे जे CACP आहे ना, ही कृषी मूल्य आणि किंमत आयोग, या आयोगात एक अध्यक्ष आहे आणि एक सदस्य सचिव आहे, एक कार्यालयीन सदस्य असतो आणि 2 गैर कार्यालयीन सदस्य असतात. तर हे जे गैर कार्यालयीन सदस्य आहे ना, हे कृषी क्षेत्रात कार्यरत असणारे तज्ज्ञ व्यक्तींमधून निवडले जातात. तर ऑप्शन क्रमांक आपलं ए बरोबर असणार आहे. आणि मित्रांनो, हे जे कृषी किंमत आयोगाचे नाव बदलले होते. पहिले कृषी किंमत आयोग होतं आणि याचे 1985मध्ये नाव बदल झाला आणि 1985मध्ये नाव बदलून कृषी मूल्य आणि किंमत आयोग असे करण्यात आले. सो ऑप्शन क्रमांक ए हा करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 103 आहे, खालील विधाने विचारात घ्या. भारताच्या माननीय अर्थमंत्र्यांनी 15/5/2020 रोजी 1,00,000 कोटी कृषी पायाभूत सुविधा निधीची घोषणा केली. आणि कृषी पायाभूत स्टेटमेंट विधान बी आहे की कृषी पायाभूत सुविधा निधीची औपचारिक सुरुवात भारताच्या माननीय पंतप्रधानांनी 9/8/2020 रोजी केली. आणि विधान सी आहे की 21-22 ते 30-31 वर्षापर्यंत कृषी पायाभूत सुविधा निधी कार्यरत राहील. तर वरीलपैकी कुठली विधाने चूक आहे, आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. तर विधान सीमध्ये ना मित्रांनो दिले की 21-22 दिले, तर हे 21-22 नसून मित्रांनो 20-21 आहे. 20-21 ते 32-33 2032-33पर्यंत म्हणजे असे एकूण किती 13 वर्ष 13 वर्ष हा निधी कार्यरत राहील. सो ऑप्शन क्रमांक सी हे चूक आहे. सी चूक आहे आणि आपला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. फक्त सी चूक आहे. प्रश्न क्रमांक 104 आहे की भारतीय कृषी संशोधन परिषदेबाबत खालील विधाने विचारात घ्या. रिगार्डिंग ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च ICAR. तर स्टेटमेंट ए आहे की केंद्रीय कृषी मंत्री या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात. ही एक स्वायत्त संस्था आहे आणि ही कृषी संशोधन व शिक्षण संस्थांचे जगातील सर्वात मोठे जाळे असलेली संस्था आहे. आणि ही संस्था थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. तर मित्रांनो, ही संस्था थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली नाही आहे, तर कृषी मंत्रालय आणि भारत सरकारच्या कृषी संशोधन
आणि शिक्षण विभागाअंतर्गत ही एक स्वायत्त संस्था आहे. तर खालील विधानांपैकी आपलं ना ABC विधान बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 105 आहे. सन 2021-22मध्ये भारतातील कृषी क्षेत्रासाठी संस्थात्मक स्त्रोतनिहाय दिलेल्या कर्जानुसार खालील क्रमवारीनुसार जोड्या लावायच्या आहे. स्त्रोत दिले आणि त्याची क्रमवारी दिलेली आहे. तर सहकारी वित्तीय संस्था, अनुसूचित व्यावसायिक बँक आणि प्रादेशिक ग्रामीण बँक दिली. सो मित्रांनो, ही जी प्रादेशिक ग्रामीण बँक आहे ना, याची क्रमवारी ही थर्ड आहे. तर सीचं थर्ड असणार आहे. तर मला ऑप्शन क्रमांक 2मध्ये दिसते की सीचं थर्ड आहे इथे. तर मग आन्सर भेटलं आहे की ऑप्शन क्रमांक सेकंड आर करेक्ट असणार आहे. तर मग सहकारी वित्तीय संस्थेची क्रमवारी काय आहे? सेकंड आहे. आणि अनुसूचित व्यावसायिक बँकेची क्रमवारी आहे 1 आहे. सो ऑप्शन क्रमांक सेकंड आर करेक्ट. प्रश्न क्रमांक 106 आहे. आयनीकरण कक्ष प्रकारातील स्मोक डिटेक्टरमध्ये कोणता किरणोत्सर्गी पदार्थ वापरलेला असतो? सो विच रेडिएक्टिव्ह मटेरियल इज यूज टू आयनायझेशन चेंबर्स टाईप स्मोक डिटेक्टर? सो यामध्ये ना अमेरिसियम 241 हा पदार्थ वापरलेला असतो. प्रश्न क्रमांक 107 आहे. भारतातील थोरियम असलेल्या मोनोझाईट वाळूमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक प्राणांचे प्रमाण उच्च असणारे क्षेत्र कशाला लागून आहे? तर बंगाल किनारपट्टी, केरळ किनारपट्टी, तामिळनाडू किनारपट्टी आणि गुजरात किनारपट्टी. तर मित्रांनो, हे जे क्षेत्र आहे ना ते केरळ किनारपट्टीला लागून आहे. सो ऑप्शन क्रमांक सेकंड आर करेक्ट आन्सर. सो प्रश्न क्रमांक 108 आहे. खालील विधाने सत्य विधाने ओळखायची आपल्याला. तर स्टेटमेंट ए आहे की प्राणांनी प्रक्रिया केलेले अन्न हे नेहमीच घातक असते. आणि बी आहे की गॅमा प्राणांचा वापर करून उत्परिवर्तन म्हणजेच म्युटेशन घडून उच्च उत्पन्न देणारी बीजे मिळू शकतात. स्टेटमेंट सी आहे अन्नाचा क्षय होणे लांबविण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रारणोपचारात क्षकिरण वापरता येत नाही असे दिले. तर मित्रांनो, यामध्ये ना फक्त पी हे स्टेटमेंट बरोबर आहे की गॅमा प्राणांचा वापर करून उत्परिवर्तन म्हणजेच म्युटेशन घडून उच्च उत्पन्न देणारी बीजे मिळू शकतात. प्रश्न क्रमांक 109 आहे. दृश्य सौर ऊर्जेचे प्रमाण अंदाजे किती पर्सेंटेज असते? तर 37.7, 47.3, 57.3 की 67.7. तर मित्रांनो, यामध्ये ना 47.3 इतके पर्सेंटेज असते दृश्य सौर प्रकाशात ऊर्जेचे प्रमाण. तर ऑप्शन क्रमांक सेकंड बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 110 आहे. आण्विक कचऱ्यामधील किरणोत्सर्ग पातळीच्या आधारे भारतातील आण्विक कचऱ्याचे वर्गीकरण करायचे. ओके. सो ह्यामध्ये ना कमी पातळीचा कचरा, मध्यम पातळीचा आणि उच्च पातळीचा कचरा असतो. तर स्टेटमेंट एक कमी पातळीचा किरणोत्सर्ग असलेला आण्विक कचरा आहे, मध्यम पातळीचा किरणोत्सर्ग असलेला आण्विक कचरा आहे आणि उच्च पातळीचा किरणोत्सर्ग असलेला आण्विक कचरा. तर हे जे आहे ना स्टेटमेंट ट्रान्सयुरेनिक आण्विक कचरा हे वर्गीकरणामध्ये येत नाही. तर मग ए, सी आणि डी उत्तर असलं पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक 4 ए, सी, डी आर करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 111 आहे. पर्यायात दिलेल्या क्रमावर शब्दाने रिकाम्या जागा भरायच्या आहे. तर हरितगृह परिणामात पृथ्वीपासून डॅश डॅश या प्रकारचे प्रारणे वातावरणातील डॅश डॅश वायू शोषून घेतो व नंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पुन्हा उत्सर्जित करतो. तर कार्बन डायऑक्साईड CO2 हा पृष्ठभागावर पुन्हा उत्सर्जित तर होतो. तर थर्ड आणि फोर्थ रॉंग होईल. तर मग अवरक्त असेल की अतिनील असेल? तर यामध्ये ना अवरक्त हा जो प्रकार आहे ना, या प्रकारचे जे प्रारणे आहे ना पृथ्वीपासून, अवरक्त या प्रकारचे प्रारणे वातावरणातील
CO2 वायू शोषून घेतो आणि नंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पुन्हा उत्सर्जित करतो. तर ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 112 की उत्तर पूर्वी अंतरिक्ष उपयोग केंद्र, उत्तर पूर्वी म्हणजेच नॉर्थ ईस्टर्न स्पेस ॲप्लिकेशन सेंटर इज लोकेटेड इन डॅश स्टेट. मुख्यालय कुठे आहे? मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय की आसाम. सो याचं जे मुख्यालय आहे ना ते मेघालयमध्ये आहे. ऑप्शन 3 हा करेक्ट आन्सर. सो प्रश्न क्रमांक 113 आता बघू आपण. 113 इस्रोची गगनयान मोहीम ही डॅश डॅश या कारणासाठी प्रस्तावित आहे. तर स्टेटमेंट 1मध्ये की अंतराळवीरांना अंतराळात पाठविणे व सुखरूप पृथ्वीवर परत आणणे, श्वानांना अंतराळात पाठविणे आणि सुखरूप पृथ्वीवर परत आणणे, की वरील दोन्ही 1 आणि 2 आहे आणि की वरीलपैकी कोणतेच नाही. मित्रांनो, श्वानांना अंतराळात पाठवणे असं काही आहे का? प्रस्ताव आहे का की श्वानांना अंतराळात पाठवायचे? नाही. तर स्टेटमेंट विधान 2 चुकीचं आहे. तर अंतराळवीरांना अंतराळात पाठविणे आणि सुखरूप पृथ्वीवर परत आणणे ही गगनयान मोहीम आहे. या कारणासाठी ही प्रस्तावित आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 114 आहे आण्विक विभाजन प्रक्रियेत विभाजित तुकड्यांना काय म्हटलं जातं? मग उच्च गतीची ऊर्जा असते, उच्च स्थितीज ऊर्जा असते, की 1 आणि दोन्ही, की निम्न गतीची ऊर्जा असते? तर आण्विक विभाजन प्रक्रियेत मित्रांनो उच्च गतीची ऊर्जा असते. उच्च गतीची ऊर्जा असते. पोसेस हाय कायनेटिक एनर्जी. ओके. सो 115 आहे खालीलपैकी भारतीय बनावटीचा पहिला उपग्रह प्रक्षेपक कोणता आहे? पहिला उपग्रह कोणता होता? ASLV, PSLV, SLV3 की GSLV होता? तर ऑप्शन 3 आहे ना मित्रांनो, SLV3 हा भारतीय बनावटीचा पहिला उपग्रह आहे, उपग्रह प्रक्षेपक आहे. प्रश्न क्रमांक 116 FM प्रसारणाकरिता वापरल्या जाणाऱ्या वारंवारतेची व्याप्ती किती आहे? तर यामध्ये दिले की 88 किलोहर्ट्ज ते 108 किलोहर्ट्ज. किलोहर्ट्ज असेल का मित्रांनो? नाही. नंतर चुकीचं आहे. आणि यामध्ये 80 ते 180 मेगाहर्ट्ज पण नाही आहे. तर मग आता गिगाहर्ट्ज आणि मेगाहर्ट्ज बाकी 88. सो ऑप्शन क्रमांक 2मध्ये 88 मेगाहर्ट्ज ते 108 मेगाहर्ट्ज ही व्याप्ती आहे एसएमच्या प्रसारणाकरिता. तो प्रश्न क्रमांक 117 आहे. 117 मार्स ऑर्बिट मिशनबद्दल विचारलं की उद्देश काय आहे या प्रकल्पाचा? तर स्टेटमेंट 1मध्ये दिले पृथ्वी ते मंगळ या प्रवासादरम्यान ग्रहाची शास्त्रीय माहिती संकलित करणे. स्टेटमेंट 2मध्ये आहे मंगळ ग्रहावरील दगडधोंडे आणि माते यांचे नमुने संकलित करणे. स्टेटमेंट 3मध्ये आहे की मंगळ ग्रहाच्या वातावरणातील पाण्याचा अंश तपासणे, की मंगळ ग्रहापर्यंत प्रवास करणे आणि मंगळाच्या कक्षेत राहणारे अंतराळयान तयार करण्याची भारताची क्षमता सिद्ध करणे. मला ना मित्रांनो ऑप्शन 4 हे जरा विस्तारित दिलेलं आहे आणि त्यामुळे मला हे ऑप्शन बरोबर वाटते. 117 आणि ऑप्शन 4च करेक्ट आहे. ऑप्शन 4 आहे की मंगळापर्यंत प्रवास करणे आणि मंगळाच्या कक्षेत टिकून राहून अंतराळयान तयार करण्याची भारताची क्षमता सिद्ध करणे हा उद्देश आहे मार्स ऑर्बिट मिशनचा. प्रश्न क्रमांक 118 आहे कृषी उत्पन्न संरक्षण केंद्र या भाभा अणुसंशोधन केंद्राद्वारे लासलगाव जिल्हा नाशिक येथे कृषी मालाच्या जतनासाठी प्राण्यांच्या अल्पमात्रांचे अनुप्रयोग या प्रात्यक्षिकासाठी स्थापित तंत्रज्ञान प्रात्यक्षिक संयंत्रात वापरलं जातं. काय वापरलं जातं तर मित्रांनो कोबाल्ट-60 गॅमा प्राणांचा स्रोत, युरेनियम 235 अल्फा प्राणांचा स्रोत, इथोरियम हा गॅमा प्राणांचा स्रोत, की अतिनील किरणांचा स्रोत. मित्रांनो ऑप्शन 1 आहे ना कोबाल्ट-60 हा गॅमा प्राणांचा स्रोत यामध्ये वापरला जातो. तर ऑप्शन 1 आर करेक्ट. 119 आहे की कुठले विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचं विधान शोधायचे इनकरेक्ट. तर स्टेटमेंट हे आहे की कोणत्याही पात्र ग्राहकाला रूफटॉप PV सोलर सिस्टीम स्थापित करण्याची कमाल क्षमता 1 kWp ते 1
MWP दरम्यान असावी. आणि स्टेटमेंट सेकंड आहे की ऑन ग्रिड सौर PV सिस्टीम तुमची बॅटरी स्पेस म्हणून काम करते. स्टेटमेंट 3 आहे की ऑफ ग्रिड सौर PV सिस्टीमसाठी तुम्हाला बॅकअप बॅटरी खरेदी करणे आवश्यक आहे. आणि स्टेटमेंट 4 आहे की ऑफ ग्रिड सौर PV रूफटॉप सिस्टीमसाठी नेट मीटरिंग आवश्यक आहे. तर यामध्ये ना मित्रांनो बरोबर नाही शोधायचं आहे आपल्याला. तर वरील 3 स्टेटमेंट तर बरोबर आहे. तर यामध्ये ना स्टेटमेंट 4मध्ये टॉप सिस्टीमसाठी नेट मीटरिंगची आवश्यकता नसते. तर हे रॉंग आहे. तर याची नीड काय की व्हॉट इज नीडेड फॉर अ कम्प्लीट ऑफ ग्रिड सोलर सिस्टीम. फॉर मोस्ट डायरेक्ट करंट couple of grid system is really comes down to four main component असतात. 4 मेन कंपोनंट आहे DC कपल ऑफ ग्रिडचे. कुठले मध्ये सोलार पॅनल्स आहे, चार्जर कंट्रोलर आहे, इन्व्हर्टर आहे आणि बॅटरी बँक आहे. सो ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, प्रश्न क्रमांक 120 आहे की वीज निर्मितीसाठी भूउष्णिक ऊर्जेच्या वापराशी संबंधित खालीलपैकी कुठले विधान योग्य आहे. वीज निर्मितीसाठी तर स्टेटमेंट विधान मध्ये दिले की कोरड्या वाफेच्या संयंत्रात 182 ते 235 अंश सेल्सिअस तापमानाच्या भूऔष्णिक वाफेचा वापर केला जातो. स्टेटमेंट सेकंडमध्ये आहे की फ्लॅश सिस्टीम संयंत्रात 182 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाचे गरम पाणी वापरले जाते. आणि स्टेटमेंट 3 आहे की बायनरी सायकल संयंत्रात 107 ते 182 अंश सेल्सिअस तापमानाचे गरम पाणी वापरले जाते. तर योग्य विधाने आपल्याला शोधायची आहे. मित्रांनो जे स्टेटमेंट 1 आहे ना 182 ते 200 अंश सेल्सिअस तापमानाचा भूउष्णिक वाफेच्या वापरात केला जातो. तर किती 180 अंश सेल्सिअस ते 300 अंश सेल्सिअसचा वापर केला जातो, वाफेचा वापर केला जातो. मग स्टेटमेंट 1 तर चूक आहे. तर राहिलं की B आणि C करेक्ट आहे. तर ऑप्शनमध्ये थर्ड ऑप्शनमध्ये B आणि C करेक्ट आहे. सो प्रश्न क्रमांक 121 आहे की आभासी वास्तविकता कुठल्या क्षेत्रात वापरली गेली आहे. की लष्करी प्रशिक्षण, मानसशास्त्र आणि वैद्यकीय प्रक्रिया. तर या वरीलपैकी सर्वांमध्ये ना आभासी वास्तविकता वापरली गेलेली आहे. तर ऑप्शन 4 हा करेक्ट आन्सर. सो पुढचा प्रश्न आहे की 122वा. एकात्मिक सेन्सरसह एकमेकांशी जोडलेल्या वस्तूंचे नेटवर्क जे रिअल टाईममध्ये डेटा गोळा करून प्रसारित करू शकते त्यास काय म्हणतात. इंटरनेट ऑफ थिंग्स, बिग डेटा, मॉडेल की वरीलपैकी कुठलेही नाही. तर याला ना इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन 1 हा करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 123 आहे 123. प्रमाणित प्राधिकरणांचे नियंत्रकाशी CCA त्यालाच कंट्रोल ऑफ सर्टिफाईंग अथॉरिटीज असे म्हणतो. यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते. तर स्वायत्त संस्था, केंद्र सरकार, शिक्षण मंत्रालय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर स्वायत्त संस्था आणि शिक्षण मंत्रालयाद्वारे यांची नियुक्ती तर नाही केली जात आणि रिझर्व्ह बँक पण नाही आहे. तर थेट केंद्र सरकारद्वारे यांची नियुक्ती केली जाते CCA यांची. ऑप्शन सेकंड हा करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 124 आहे 124. खालीलपैकी कोणते नेटवर्क उपकरण जे डाटा प्राप्त करते आणि नंतर त्याचे विश्लेषण करू शकते आणि इतर नेटवर्कवर प्रसारित करू शकते. तो हब, स्विच, राउटर की मॉडेम. मित्रांनो जे राउटर आहे ना, राउटर हे करेक्ट आहे की जे डेटा प्राप्त करते त्याचे विश्लेषण पण करते आणि इतर नेटवर्कवर प्रसारित करते. सो ऑप्शन थर्ड हा करेक्ट आन्सर आहे. सो पुढचा प्रश्न आहे 125. DHTML हे डॅश आणि डॅश यांचे संचलन आहे. तर मित्रांनो DHTML आहे ना हे HTML आणि जावास्क्रिप्ट यांचे संयोजन आहे. HTML आणि जावास्क्रिप्टमध्ये. आणि जे हे DHTML आहे ना इन कॉन्ट्रास्ट DHTML इज कंबाईन. HTML कशासाठी स्ट्रक्चरसाठी असतं, CSS हे डिझाईनसाठी आहे आणि जावास्क्रिप्ट हे इंटरॅक्टिव्हिटीसाठी असतं.
सो ऑप्शन क्रमांक 3 हा करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 126 आहे. NEP 2020 नुसार ABC म्हणजे काय? ABCD नाही. ABC म्हणजे काय आहे? अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स. सो ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे 127. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार संगणक स्त्रोत दस्तऐवजांशी छेडछाड केल्याबद्दल शिक्षा कोणत्या कलमानुसार होते? 65, 66A, 66B की 66F? सो मित्रांनो, मला ऑड ना फक्त यामध्ये या 4 ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक 1 दिसतो 65. तर ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आन्सर आहे. 65 कलमानुसार होते शिक्षा. तो पुढचा प्रश्न आहे 128 की डॅश भारतातील सरकारी संस्थांना नेटवर्क बॅकबोन आणि ई-गव्हर्नन्स सपोर्ट प्रदान करते. NIC, NASSCOM, माहिती तंत्रज्ञान विभाग की स्टेट बँक ऑफ इंडिया? तर मित्रांनो, हे जे NIC आहे ना, ऑप्शन क्रमांक 1, NIC म्हणजेच नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर आहे आणि हे भारतातील सरकारी संस्थांना नेटवर्क बॅकबोन आणि ई-गव्हर्नन्स सपोर्ट प्रदान करते. सो ऑप्शन 1 आर करेक्ट आन्सर. 129 क्वेश्चन नंबर. माहिती सुरक्षेची मुख्य ध्येय ओळखायची आहे. तर गोपनीयता आहे, सचोटी आहे आणि अवेलेबिलिटी म्हणजेच उपलब्ध आहे. तर अनुकूलता त्याला ॲडॉप्टिबिलिटी. तर अनुकूलता नाही आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ABC हे आपला उत्तर असणार आहे. सो प्रश्न क्रमांक 130 आहे. DDoS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? DDoS. सो ऑप्शन सेकंडमध्ये नंतर डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस हे DDoSचे संक्षिप्त रूप आहे. प्रश्न क्रमांक 131 आहे 131. सन 2023चे नोबेल पारितोषिक कशाशी संबंधित होत्या? म्हणजे कुठल्या शोधासाठी, कोणत्या शोधाशी संबंधित देण्यात आले आहे? तर तापमानग्राही, स्पर्शग्राही, न्यूक्लियोसाइड स्थल फेरबदल, लुप्त होमिनिम्सची संजीवनी व मानवी उत्क्रांती आणि नवीन हेपॅटायटिस C प्रकारच्या विषाणूंची ओळख. सो मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सेकंडमध्ये न्यूक्लियोसाइड तल फेरबदल. न्यूक्लियोसाइड तील नाही आहे, न्यूक्लियोसाइड तल फेरबदल म्हणजेच बेस, त्याला आपण म्हणतो तल म्हणजे बेस मोडिफिकेशन्स. न्यूक्लियोसाइड्स बेस मोडिफिकेशनसाठी संबंधित नोबेल पारितोषिक दिलं आहे वैद्यकीय क्षेत्रात. सो ऑप्शन क्रमांक सेकंड हा करेक्ट. प्रश्न क्रमांक 132 आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी रक्तातील डॅशचा अटकाव करणारे विशेष बहुलक वापरून नवीन विकसित केलेल्या रक्तपिशवींमुळे रक्तसंचालन योग्य राहून त्यांचा साठवण काळ 51 दिवसापर्यंत वाढविला आहे. सो ऑप्शनमध्ये प्रतिक्षमताकारी पेशी मृत्यू, कवक द्रव्य आणि प्रियॉन्स, संदूषणकारी जीवाणू आणि विषाणू, किरणेणू स्वरूपी संयोजित हानी. सो मित्रांनो, ऑप्शन 4 आहे ना, रेणू स्वरूपी संयोजित हानी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 133 आहे. थॉमस बोशा आणि जेम्स चाइल्ड्रेसनुसार स्वायत्ततेचा मान राखणे, हितकारिता, दुर्भावहितता आणि न्यायाचा मान राखणे या 4 जैववैद्यकीय नैतिकतेच्या तत्वांना काय म्हटले जाते? तर याला ना प्रिन्सिपलिझम असे म्हटले जाते. सो ऑप्शन 4 हा करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 134 आहे की बृहत पक्ष्यांसारख्या पेशी, त्यालाच आपण मायक्रोफेज असे म्हणतो, बृहत पक्ष्यांसारखे पेशी ऊतींमध्ये वेगवेगळी कार्य करतात आणि त्यांच्या स्थानानुसार त्यांना नावे दिलेली आहेत. सो यकृतातील बहुध बक्षींना काय नावे दिलेली आहे? तर ऑप्शन 4 आहे ना मित्रांनो, कफ्फर. यकृतातील बहुध बक्षींना कफ्फर आणि वृक्कातील बहुध बक्षींना मॅसेंजर्स असे नाव दिलेले. हा सायन्सवर प्रश्न आहे मित्रांनो. पूर्वच्या दृष्टीने पण आपल्याला महत्त्वाचा आहे, राज्यसेवा पूर्वच्या दृष्टीने. सो ऑप्शन 4 हा
4 आर करेक्ट आन्सर. कफर आणि मेसेंजर. प्रश्न क्रमांक 135 आहे. 135. सुपीक मातीतून झाडांच्या मुळांमध्ये डॅश डॅशला पिरिफॉर्म स्पोरा इंडिका एक आंतरसहजीव गतिशील करतो. तर स्फुरद नायट्रेट गंधक की पोटॅशियम. तर मित्रांनो स्फुरद जो आहे ना, स्फुरदला पिरिफॉर्म स्पोरा इंडिका एक आंतरसहजीवी गतिशील करतो. पुढचा प्रश्न आहे 136. पिवळा ताप विषाणू आणि झिका विषाणू जे आर फ्लॅविविरिडा आणि इबोला ताप विषाणू हे भारताच्या जैवतंत्रज्ञान विभागाने DBD म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, ते DBD वेगळं आहे इकॉनॉमिक्समधलं, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. हे DBD वेगळं आहे, याला डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतात. तर ही DBD डॅश डॅश सूक्ष्मजीवांच्या यादीमध्ये समावेश केलेला आहे. जोखीम गट 1, जोखीम गट 2, जोखीम गट 3 की जोखीम गट 4. तर मित्रांनो पिवळा ताप आणि विषाणू आणि झिका विषाणू आणि इबोला विषाणूंना जोखीम गट क्रमांक 4 यादीमध्ये समाविष्ट केलेले आहे. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो पूर्वच्या दृष्टीने. सो ऑप्शन 4 आर करेक्ट. प्रश्न क्रमांक 137 आहे. आपण बघतोय की आपल्याला सायन्सवर प्रश्न दिसत आहे आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर प्रश्न दिसत आहे. तर प्रश्न क्रमांक 137 आहे. विकर संहिताबद्ध करणारे जनुक डॅश डॅश हे एक आत्मघातकी जनुक असून त्याचा उपयोग काही प्रकारच्या कर्करोगावर उपचार म्हणून केला जातो. तर मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच थायमिडिन कायनेज आहे ना, थायमिडिन कायनेज हे एक आत्मघातकी जनुक आहे आणि त्याचा उपयोग काही प्रकारच्या कर्करोगांवर उपचार म्हणून केला जातो. सो ऑप्शन 3 आर करेक्ट. 138 क्वेश्चन क्रमांक 138. डॅश डॅश या खारटपणा प्रतिरोधी भाताच्या प्रकाराच्या पुनर्जीवनास चेन्नई स्थित विना नफा तत्वांवरील MS स्वामीनाथन प्रतिष्ठानने मदत केली. तर कुठले कग्गा, मॅन्टोरा, कांटा की हामा. सो ऑप्शन क्रमांक 1 आहे ना मित्रांनो, कग्गा या खारटपणा प्रतिरोधी भाताच्या प्रकारच्या पुनर्जीवनास जी चेन्नई स्थित विना नफा तत्वावर जी MS स्वामीनाथन संस्थांनी मदत केलेली आहे. सो ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 139 139. डॅश डॅशच्या ऐवजी डॅश डॅशमधील फायोटीन सिंथेस जीन वापरून सोनेरी तांदूळ 2 विकसित केला आहे. तर मका, डेफोडिल, मोहरी लिली, सूर्यफूल चमेली आणि मुळा की शेवंती. सो मित्रांनो ऑप्शन 1 आहे ना, मकाच्या ऐवजी डिफोडिल मधील फायटोन सिंथेस जीन वापरून सोनेरी तांदूळ 2 विकसित केलेला आहे. सो ऑप्शन 1 आर करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 140 आहे की फिनल कीटोन हा सामान्यतः डॅश डॅश गुणसूत्रांच्या लांब बाहूवरील जनुकांच्या अप्रकट उत्परिवर्तनामुळे होतो. सो ऑप्शनमध्ये 5, 9, 12 आणि Y असं दिलेलं आहे. सो ऑप्शन 3 आहे ना मित्रांनो, 12 गुणसूत्रांच्या लांब बाहूवरील जनुकांच्या अप्रकट उत्परिवर्तनामुळे होतो. प्रश्न क्रमांक 141 आहे 141. डॅश डॅश या सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या अल्पमौली स्थानीय फूल देणाऱ्या अंतक्षेपणित औषधाने विक्षेपणाचा धोका वक्षस्थळीय कर्करोगाच्या शस्त्रक्रियेत कमी होतो. वक्षस्थळीय कर्करोगाच्या शस्त्रक्रियेत कमी होतो. तर मित्रांनो हे जे लिग्निकाईन आहे ना, लिग्निकाईन हे सामान्यतः वापरले जाते. सो ऑप्शन 3 आर करेक्ट आन्सर. सो 142 क्वेश्चन नंबर आहे की बॅसिलिस कॅल्मेट-क्वेरिन त्यालाच BCG असे म्हणतो आपण. ही जी लस आहे ना डॅश डॅशच्या कृश केलेल्या वाणापासून विकसित केली गेली आहे. कशापासून विकसित केली गेलेली आहे तर मायकोबॅक्टेरियम बोविसपासून विकसित केलेली आहे. सो प्रश्न क्रमांक 143 आहे. जागतिक पातळीवर सुधारित पेशी आणि जीन उपचार पद्धतीच्या मानचित्रात भारतात स्थान मिळवून देणारे भारतात प्रथम बनविलेले
अतिपेशी उपचार हे डॅश लक्षित उत्पादन आहे. तर कुठले लक्षित उत्पादन आहे तर CD19 लक्षित CD19 लक्षित उत्पादन नाही. तर ऑप्शन थर्ड हा करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 144 आहे की डॅश पासून तृतीय पिढीतील बायोडिझेल तयार केले आहे. तर सूक्ष्म शैवालापासून खाद्यतेलाचा कच्चा माल, अखाद्य तेलाचा कच्चा माल की प्राण्यांची चरबी. तर तेलांपासून तर नाही आहे, खाद्य किंवा अखाद्य तेलांपासून तर नाही आहे आणि प्राण्यांची चरबी पण नाही. तर मग सूक्ष्म शैवालापासून आहे ना, ऑप्शन 1 सूक्ष्म शैवालापासून तृतीय पिढीतील बायोडिझेल तयार केलेले आहे. सो प्रश्न क्रमांक 145 आहे 145. सन 2012 वनस्पतीने बनविलेल्या विकराला मानवी वापरासाठी UFDAने मान्यता दिली आणि हे विकर डॅशच्या पेशीमध्ये अनुवांशिक अभियांत्रिकी बदल करून तयार केले गेले आहे. तर कुठलं आहे की तर ॲरॅबिडोपसिस, गाजर, तंबाखू की टॅमॅटो. सो ऑप्शन सेकंड गाजर याच्या पेशीमध्ये अनुवांशिक अभियांत्रिक बदल करून तयार केले गेले आहेत. प्रश्न क्रमांक 147. खालीलपैकी कुठली विधाने बरोबर नाही म्हणजे चुकीचे विधान शोधायचे. इनकरेक्ट. महाराष्ट्र हे आपत्ती व्यवस्थापन एकक सुरू करणारे देशातील पहिले राज्य आहे आणि फयान वादळ आपत्ती 2006 आली होती. आणि स्टेटमेंट सी आहे की राज्य आपत्ती व्यवस्थापन योजना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005च्या कलम 23(1) नुसार सर्व राज्यांना अनिवार्य आहे. तर मित्रांनो स्टेटमेंट बी मध्ये दिले की फयान आपत्ती वादळ 2006 आली होती. तर ही आपत्ती नंतर 2009 आली होती. 2009. त्यामुळे स्टेटमेंट बी चुकीचं आहे. तर ऑप्शन क्रमांक कुठले विधान बरोबर नाही आहे आपल्याला ओळखायचे, चुकीचे विधान ओळखायचे. तर बी विधान चुकीचं आहे. सेकंड विधान बी चूक आहे. प्रश्न क्रमांक 147 147. जोड्या लावायच्या आहे. राज्य आणि NDRF बटालियन दिले आहे. राज्य आणि NDRF बटालियन दिले आहे. सो उत्तराखंड, पंजाब, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश. सो मित्रांनो हे जे पश्चिम बंगाल आहे ना ही सेकंड बटालियन आहे. पश्चिम बंगाल सेकंड बटालियन आहे. मग ऑप्शन सी मध्ये मला सेकंड कुठे दिसते, हां ऑप्शन 1 मध्ये दिसते मला सीचं सेकंड. तर अदर ऑप्शनमध्ये नाही आहे. सो पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. आणि पश्चिम बंगाल आहे सेकंड बटालियन. उत्तराखंड जी आहे ना ती 10वी बटालियन आहे, 10th बटालियन. पंजाब जी आहे ती सॉरी मित्रांनो इथे काहीतरी मिस्टेक झाली आहे. ओके सो मित्रांनो पश्चिम बंगाल ही सेकंड बटालियन आहे पण सीचं फर्स्ट आहे. सीचं फर्स्ट आहे सेकंड बटालियन पश्चिम बंगाल. तर ऑप्शन 4 मध्ये आहे सीचं 1. ऑप्शन 4 मध्ये सॉरी इट्स माय मिस्टेक. सो ऑप्शन सी मध्ये आहे की सेकंडचं 1 आहे. आणि उत्तराखंड जी आहे ही 15वी बटालियन आहे आणि पंजाब जी आहे ती 7th बटालियन आहे आणि आंध्र प्रदेश जी आहे ती 10th बटालियन आहे. सो ऑप्शन 4 हा करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 148 आहे 148. आपत्ती आणि महिना वर्ष दिले आणि त्यांच्या जोड्या लावायच्या आहे. तर मित्रांनो यामध्ये दिले की माळीण आपत्ती आहे, महाडपूल आपत्ती आहे, तीव्र धरण आपत्ती आहे आणि तळीय रायगड आपत्ती आहे. तर अलीकडेच बघितलं की तळीय रायगड आपत्ती आली होती. ती किती साली आली होती? जुलै 2021 आली होती तळीय रायगड आपत्ती. आणि त्यानंतर त्याच्या आधी तीव्र धरण आपत्ती आली होती. ती कधी आली होती? जुलै 2019 आली. लेटेस्ट हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की तीव्र धरण आपत्ती जुलै 2019 आली होती. सो ऑप्शनमध्ये सेकंड सीचं फर्स्ट आणि 4चं सेकंड कुठे दिसते ते बघायचं आहे मला. ऑप्शन 4 मध्ये दिसते. सीचं फर्स्ट आहे आणि डीचं सेकंड आहे.
तर उत्तर इथेच भेटले. आणि माळण जी आपत्ती आहे, माळीण आपत्ती, ती जुलै 2014मध्ये आली होती. आणि महाड पूल आपत्ती आहे ती ऑगस्ट 2016मध्ये आली होती. सो ऑप्शन 4 आर करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 149. मुंबईत बॉम्बस्फोट जो 1993मध्ये झाला होता आणि किल्लारी भूकंप आपत्ती यशस्वीरित्या हाताळणारे महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण होते? कोण होते चीफ सेक्रेटरी? तर के नारायण हे त्यावेळेचे मुख्य सचिव होते महाराष्ट्राचे. सो ऑप्शन 3 आर करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 150 आहे. फुकुशिमा भूकंप केव्हा झाला होता? तर इथे 11/11/11 मार्च, फेब्रुवारी, डिसेंबर, जानेवारी दिले, साल दिले. तर 11 मार्च 2011ला फुकुशिमा भूकंप आला होता. सो मित्रांनो, आपले GS4चे 1 ते 150 प्रश्न संपलेले आहे. सो मित्रांनो, आता राज्यसेवा पूर्वची परीक्षा होणार आहे त्या 22-23 दिवसात. तर माझ्या मते ना मुख्यचे प्रश्न करणं खूप गरजेचं आहे पूर्वच्या दृष्टीने. तर कारण की मुख्यच्या पेपरमध्ये ना प्रश्नांची संख्या ही खूप जास्त आहे आणि त्यामध्ये ना आपला भरपूर अभ्यास होतो. त्यामुळे ना मला असं वाटतं की तुम्ही पण मुख्यचे प्रश्न बघायला पाहिजे. सो थँक्यू सो मच.